धन्यवाद मॅडम. आपल्या समोर 4 ओळी. बाबासाहेब तुम्ही झालात सूर्यज्ञानाचा, अंधारालाही फुटले डोळे. बाबासाहेब तुम्ही झालात सूर्यज्ञानाचा, अंधारालाही फुटले डोळे. प्रकाशच प्रकाश सर्वदूर. बाबासाहेब तुम्ही जाळलीत दुष्ट मनुस्मृती. बाबासाहेब तुम्ही जाळलीत दुष्ट मनुस्मृती. ज्योतिरावांना केले वंदन, सत्य शोधनास यावा पूर. प्रकाशच प्रकाश सर्वदूर, प्रकाशच प्रकाश सर्वदूर. मंडळी, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करणं हे आमच्या महामानवांचं स्वप्न होतं. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठीच हा आजचा जयंतीचा समारोह. आपण सर्वांनाच महामानवांचा संघर्ष समजून घ्यायचा आहे. आपल्या सर्वांनाच महामानवांच्या विचारधारेतून सद्भावनेनं, सदाचाराने आणि नीतिमत्तेनं जगायचंय, वागायचं. जयंती असतेच बोध घेण्यासाठी. जयंती असतेच बोध घेण्यासाठी दिशपिढीतून आणि कलेक्टर ना की बुवा, बाबा, बापू, टापू. आम्हाला निर्माण करायचे आहेत ज्योती, सावित्री, शिवराय, जिजाऊ, सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणूनच फुले दाम्पत्याच्या सत्यशोधक विचारधारेतच राष्ट्राचं हित दडलं कसं, या प्रश्नाचं उकल करूया, सत्यशोधन करूया. आणि यासाठी आमंत्रित करते परभणीहून आलेले आमचे प्रमुख वक्ते आदरणीय प्राध्यापक RS यादव सर. तत्पूर्वी थोडासा सरांचा परिचय. प्राध्यापक RS यादव सरांचं शिक्षण MA इंग्रजी, BEd. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या जीवनावर त्यांनी शेकडो व्याख्यानं दिलीत. संत तुकारामांचं समाज जागृतीसाठीचं योगदान यावर सरांनी 350 व्याख्यानं दिलीत. शिवाय सांगितलं पाहिजे, संत तुकारामाची गाथा यामधील 1500 अभंग सरांना मुखपाठ आहेत. सत्यशोधक प्रवासी हे पुस्तक सरांचं प्रकाशित आहे. अशा या विद्वान अशा सरांचं, प्राध्यापक यादव सरांचं आपण वक्तव्य ऐकूया. आदरणीय यादव सर. जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. ऐसा चाहो राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोटो बड़ो सब संग बैसे तो रविदास रहे प्रसन्न म्हणणारे संत रविदास. माणसाचा तर्क जागा करणारे संत कबीर. आम्हाला कीर्तनाच्या परंपरेत नाचणं आमचा उद्देश नाही, तर ज्ञानदीप लावू जगी हा संदेश ज्यांनी दिला ते संत नामदेव, संत चोखोबा, ते संत तुकोबा. आणि राजाची राणी नसतानाही लेकराला राजा करता येतं हा पराक्रम ज्या मातेने केला त्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब. राणीच्या पोटातून न जन्मताही राजा होता येतं हा पराक्रम ज्यांनी केला ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज. आणि पेशवाईच्या विषवल्लीला पालवी फुटलेली असतानाच ज्या पुण्यामध्ये सनातन्यांचा वाडा आहे त्याच पुण्यामध्ये क्रांतीचा आखाडा निर्माण करणाऱ्या राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि त्यांनाच आयुष्यभर क्रांती कार्यावर साथ देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले. ज्योतिराव फुलेच्या मृत्यूनंतर 4.5 महिन्यानं जन्माला आलेले भारताच्या राज्यघटनेचे निर्माते महान कायदेपंडित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनाही आयुष्याच्या संघर्षमय वाटेवर साथ देणाऱ्या माता रमाई, पतिपुत्राच्या निधनानंतर मनुस्मृतीच्या नियमाला लाथाडून एक स्त्री 29 वर्ष राज्यकारभार करू शकते हे ज्यांनी सिद्ध केलं ते अहिल्याबाई होळकर.
दीड दिवस शाळेत शिकल्यानंतर साहित्यातलं रत्न होता येतं ते साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे. सावित्रीबाई फुलेला शैक्षणिक कार्यामध्ये साथ देणाऱ्या शेख फातेमाबी, अंगावरती चिंध्या नेसून आयुष्यभर प्रबोधन शब्दांचं सोनं ज्यांनी वाटलं ते संत गाडगे बाबा. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धापासून अण्णाभाऊ साठेंपर्यंत आणि कबीर रविदासापासून गाडगे बाबापर्यंतच्या या देशातील सर्व परिवर्तनवादी महापुरुष महानायिका संत मालिकेतील सर्व परिवर्तनवादी संत यांच्या कार्यसिद्धांतास विचारास या ठिकाणी मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन त्रिवार वंदन करतो. आणि परतवाडा शहरामध्ये होत असलेला राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हे भव्य दिव्य जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर मेघना वासनकर मॅडम, या कार्यक्रमाच्या उद्घाटिका आणि ज्यांचं भाषण आपण आता ऐकलं त्या आशाताई जोंबळे मॅडम, या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका डॉक्टर मुळे मॅडम, प्राध्यापक मुळे सर, माझ्यासोबत आलेले इंगळे सर, पत्रकार बांधव, या कार्यक्रमाचे एकूणच सर्व आयोजक, नियोजक, संयोजक ज्यांनी एवढ्या मोठ्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या तिन्ही महापुरुषाची जयंती याच महिन्यात आहे. 8 एप्रिल नवसंशोधन पुढे येत आहे. सगळ्यांच्या कानावर कदाचित आलं नसेल, परंतु ॲडव्होकेट दारवटकरांच्या नव्या संशोधनानुसार 8 एप्रिल ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे अशी मांडणी नव्यानं होत आहे. म्हणून या दिग्गज 3 महापुरुषाच्या जयंतीचा हा महिना, म्हणून या महापुरुषांच्या जयंतीच्या या महिन्यामध्ये आणि या अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांना या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये फार मोठं परिश्रम घेतलं अशा संयोजक, आयोजक, नियोजकाचं त्यांनाही धन्यवाद आणि त्यांचंही अभिनंदन करतो की आपण एवढ्या मेहनतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. 2 महापुरुषाची संयुक्त जयंती आहे आणि त्या अनुषंगाने वक्त्याला मांडणी करायची आहे. खूप मोठे विषय आहेत. एका महापुरुषाच्या एका पैलूवरती एक भाषण होऊ शकतं. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि त्यांचा शेतकरी याच्यावर एक व्याख्यान होतं. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि रिझर्वेशन याच्यावर एक व्याख्यान होतं. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि स्त्री याच्यावर एक व्याख्यान होतं. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि त्यांचा अखंडातला विचार याच्यावर एक व्याख्यान होऊ शकतं. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि या देशातला जातीवाद, वर्णवाद याच्यावर फुलेंचे विचार यावर एक व्याख्यान होऊ शकतं. याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं शेतकरी यावर व्याख्यान होऊ शकतं. या सगळ्या वेगवेगळ्या पैलूवरती एक व्याख्यान होत असताना देखील आपल्याला एका मर्यादित वेळेमध्ये या महापुरुषाच्या विचाराचं चिंतन मंथन आपल्याला करायचं आहे. म्हणून काही महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा या ठिकाणी करूयात. अगोदर काही वक्त्यांच्या भाषणामधून काही मुद्दे या ठिकाणी चर्चेला आलेत की या देशातला संघर्ष कोणाकोणाचा आहे. या देशातला संघर्ष जातीवाद, वर्णवाद पेरणाऱ्याचा आणि जातीमधून वाटून गुलाम, शूद्र, अछूत झालेल्या लोकांचा. या देशामधला संघर्ष ब्राह्मण आणि ब्राह्मणेतराचा यांच्यामध्ये झालेला संघर्ष. या देशामध्ये शोषक आणि शोषिताच्या मध्ये झालेला संघर्ष. या देशामधला संघर्ष असा आहे की एक समूह या देशात असा आहे जो गाय पाळतो. जो गाय पाळतो, गवत लावतो, गवत लहानाचं मोठं करतो, गवत कापतो, गाईला चारतो, गाईचं दूध काढतो, दुधाला तापवतो, त्याला इरजण घालतो, त्याचं दही करतो, दह्याला आमची भगिनी घुसळण करते, त्याच्यामधलं लोणी काढते, लोण्याला कडवते, तुपामध्ये रूपांतरित करते, पण तूप खाऊ शकत नाही. दुसरा समूह असा आहे, गाय पाळत नाही, गवत लावत नाही, गवत कापत नाही, गाईला चारत नाही, दूध काढत नाही.
दही बनवत नाही, घुसळण करत नाही, लोणी काढत नाही, लोण्याला कडवून तूप बनवत नाही, पण तुपाशिवाय खात नाही. असा श्रम करून उपाशी असलेला समूह आणि आईत खाऊ तुपाशी खाणारा एक समूह म्हणजे बहुजन विरोधात ब्राह्मण असा या देशातला संघर्ष राहिलेला आहे. कारण राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेनं शेठजी भटजी लाडजी विरोधात शूद्र अतिशूद्र असा शब्द प्रयोग केलेला आहे. आणि हा शब्द प्रयोग स्टेजवर करण्यासाठी काहीही अडचण नाही, कारण राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या साहित्यात ही मांडणी आहे आणि ती शासनाने प्रकाशित केलेली पुस्तक आहेत. देशातल्या बहुजनांचे शत्रू आहेत अशा पद्धतीची मांडणी केलेली आहे. ब्राह्मणांनी जातीवाद पेरला, माणसं माणसापासून दुरावली. आणि भांडवलशाहीने आर्थिक कोंडी केली आणि ब्राह्मणशाहीने ज्ञानाची कोंडी केली अशा पद्धतीची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील केली आहे. ज्योतिराव फुले सारख्या एका महान माणसाला एक शोध लागला. आपला तो शोध सर्वांना माहिती आहे की या देशातल्या 18 पगड जातीमध्ये वाटल्या गेलेल्या सर्व माणसाच्या अउन्नतीचं कारण हे अज्ञान आहे. विद्येचा संबंध केवळ नीती आणि मती एवढ्या पुरता नाही, तर या देशातल्या बहुजनाच्या प्रगतीच्या गती आणि वित्ताशी आहे. ज्याच्याकडे वित्त नसतं ते परावलंबी लोक असतात. आणि म्हणून हे परावलंबी लोक कशामुळे झाले, तर यांच्याकडे वित्त आलं नाही. सगळेच अनर्थ एका अविद्येने केले असतील तर सगळेच अर्थ एका विद्येने प्राप्त होतात. हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेला कळलं आणि ज्योतिराव फुलेंना ठरवलं की मला या देशातल्या बहुजनासाठी आणि स्त्रियांसाठी शिक्षणाचं काम करायचं. दुसरा शोध राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेला लागला तो असा की स्त्री सुद्धा माणूस आहे. स्त्री सुद्धा माणूस आहे हा शोध राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना लावला. कारण माणसाचा अधिकार हा थॉमस पेनचा ग्रंथ वाचला आणि स्त्रीला अधिकारच नाही, काय स्त्री माणूस नाही. आणि शोधांती सिद्ध झालं स्त्री माणूस आहे, म्हणून स्त्रीचा अधिकार गेला कुठं. आणि म्हणून स्त्रीचा अधिकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेनं काम करायला सुरुवात केली. अनेक पैलू आहेत, पण एक महत्वाचा पैलू आहे की जे शिक्षण व्यवस्थेवर काम केलं त्याचं कारण असं आहे की ज्योतिराव फुलेंना कळलं की राष्ट्र उद्धाराचं एक सगळ्यात महत्वाचं साधन कोणतं असेल तर ते शिक्षण आहे. जातीविरहित समाज व्यवस्था तेव्हा निर्माण होऊ शकते जेव्हा समाज शिकलेला असतो. म्हणून अखंड भारतीयांना जोडायचं असेल तर उपाय शिक्षण आहे. शिक्षणानेच नेतृत्वहीन समाजाला बौद्धिक नेतृत्व प्राप्त होतं, म्हणून समाजाला शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षणाने समृद्ध राष्ट्र निर्माण होतं, म्हणून शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षणाने गती प्राप्त होते आणि शिक्षणानेच माणूस विचार करायला लागतो आणि विचार केल्यानंतर माणूस त्याचं विश्लेषण करायला लागतो आणि विश्लेषणानंतर तो त्याच्या निष्कर्षापर्यंत यायला लागतो आणि खऱ्या अर्थानं सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणायला लागतो. नेतृत्वहीन समाजाला नेतृत्व होतं, दिशाहीन समाजाला दिशा मिळू शकते, संकटाची चाहूल लागू शकते, संकटावर उपाय शोधू शकतो. म्हणून सगळ्या महत्वाचं जर काम काय करायचं असेल तर शिक्षणावर काम केलं पाहिजे. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेनं शिक्षण नावाचं क्षेत्र निवडलं. परंतु वर्तमान काळामध्ये आपल्यासारख्या सर्व लोकांना पाहिल्यानंतर असं वाटतच नाही की शिक्षण महान आहे. आपल्यासारख्या शिकल्या सवरलेल्या सर्व लोकांकडे पाहिल्यानंतर असं वाटतच नाही की शिक्षण महान आहे. वाटावंही का? कारण आपलीच पगार, आपलीच गाडी, आपलीच महाडी, आपलंच वैभव, आपलाच लखलखाट, आपला झगमगाट, आपलेच प्रश्न, आपलेच उत्तर.
जर आपल्या डिग्रीमुळे जर सुटत असतील तर शिक्षण महान आहे असं कसं म्हणावं? पण राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेकडे पाहिल्यानंतर वाटतं एक राष्ट्रपिता 7वी पर्यंत शिकले आणि त्यांच्या डोक्यात आलं की या देशातल्या बहुजनांना बौद्धिक दृष्ट्या आझाद करायचंय आणि या देशाचा मालक बनवायचंय, तेव्हा वाटतं शिक्षण महान आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला बैलगाडीमधून सुद्धा उतरवलं, बोलत बोलत बैलगाडीवाल्यानं जातीपर्यंत माहिती काढली आणि सांगितलं असं असेल तर गाडीतून उतरा, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकल्यानंतर असा कायदा केला ज्याला अस्पृश्य म्हणलं ती माणसं विमानातून देश विदेशापर्यंत फिरून येऊ शकतात, कोणी माईचा लाल नाही की त्याला विमानातून खाली उतरेल. तेव्हा वाटतं की शिक्षण खरंच महान असतं. वर्तमान काळातल्या शिकलेल्या माणसाकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की शिक्षण महान असतं. ज्योतिराव फुलेने शिक्षणावर काम केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिसूत्री मांडली. त्यातला पहिला शब्द आहे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मी बोलताना असं म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन बॉडीज आहेत पण एकच माइंड आहे. वन माइंड इन टू बॉडीज, सेम थिंकिंग, सेम विचार आहे. ज्योतिराव फुलेने शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं शिका. त्यांना शिकल्यानंतर एवढं कळलं तर कारण ते इंग्रजाच्या कालावधीतलं शिक्षण घेत होते, त्यांना इंग्लिश येत होती, दुनियाचं नॉलेज त्यांना मिळालं, दुनियाची अर्थव्यवस्था कळली, दुनियाची समाज व्यवस्था कळली, दुनियाची राजकीय व्यवस्था कळली. आपण या देशातल्या ब्राह्मणी अभ्यासक्रमामध्ये शिकत असल्यामुळं आपण शिकल्यानंतर सुद्धा या देशातल्या बहुजनांच्या उद्धाराचा विचार आपल्या डोक्याला शिवल्या जात नाही. आत्ताच मुळेताईने सांगताना सांगितलं शिक्षणातून कोण निर्माण व्हावं. छत्रपती शिवाजी राजासारखा विचार यावा, ज्योतिराव फुलेंसारखा विचार यावा, डॉक्टर आंबेडकरांसारखा विचार यावा. परंतु कुणीतरी तव्यावर बसतो म्हणून बाबा महान आहे, कुणीतरी थोड्या वेळासाठी पाण्यावर तरंगतो म्हणून बाबा महान आहे, कुणीतरी बेलाचं पान पिंडीला चिटकल्यावर पासच होतो म्हणून म्हणतोय बाबा महान आहे. या समस्या काही या देशातल्या अनपढ शेतकरी, कष्टकरी, कामकरी, खेड्यापाड्यातल्या लोकांच्या नाहीत. हे MA, MCOM, MSc, PhD झालेले लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत. हाच भाबडेपणा या देशामध्ये भयंकर वाईट परिस्थिती निर्माण करू शकेल. या गोष्टी आपण ध्यानात ठेवा. आता आमचं शिक्षण या पातळीवर आहे. विद्यार्थी एक दिवशी एका दुकानामधून एक पुस्तक विकत घेत होता आणि त्याला विचारलं बाबा हे पुस्तक विकत घेतो काय कारण आहे? ते म्हणलं 11 वाजता पेपर आहे. 9 वाजता पुस्तक विकत घेत होता अपेक्षित. म्हणले कधीपर्यंत अभ्यास करणार आहे? म्हणलं 11 वाजेपर्यंत. 11 वाजता पेपर आहे, अभ्यासाचं काही नाही म्हणलं. एक पुस्तक मार्केटला आलं. ते पुस्तक आहे VIMP क्वेश्चन्स, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, सर्वात महत्वाचे प्रश्न, बाकीचा अजिबात वाचायचं नाही. त्याच्या पलीकडे एक पुस्तक आलं, अर्ध्या तासात परीक्षेची तयारी कशी करावी. आणि फुलेशाह आंबेडकरांना आता वाटत होतं की या देशातला मेंदू इतका सक्षम व्हावा की त्याला या देशातल्या व्यवस्थेचं आकलन व्हावं आणि त्यांनी आपल्या हिताची नवी व्यवस्था निर्माण करावी, असा सक्षम मेंदू निर्माण करायला हवा होता. परंतु ज्यांनी आपल्यावरती शिक्षण बंदी लादली त्याच लोकांच्या हातामध्ये आज देखील सगळ्या पद्धतीच्या सत्ता असल्यामुळे या देशातल्या बहुजनांना पुन्हा एकदा वाट पाहावी लागते. या देशातले दोन संघर्ष आहेत. एक शिक्षण न देणारी जमात आहे आणि एक शिक्षणासाठी संघर्ष करणारी जमात आहे. मी म्हणालो, नामदेव म्हणाले, कीर्तन नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी, आम्हाला ज्ञानाचा दिवा लावायचा आहे. ही ज्ञानाची मागणी आहे. आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, शब्दांची शस्त्रे यत्न करू. शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरवी पूजा करू. शब्दाची महती संत तुकाराम महाराजांनी अभंगातून वाचली. असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास,
तुका म्हणे तुकाराम महाराजांनी अभ्यासाशी संगती जोडली पाहिजे. ओले मूळ भेदी खडकाची अंगे अभ्यासाशी संघ कार्यसिद्धी. अभ्यासाशी संगत केल्यानंतर कुठलंही कार्य सिद्धीला जातं. संत तुकाराम महाराज. ज्योतिराव फुलेंनी शैक्षणिक काम केलं. गाडगे बाबांनीही शाळा काढल्या. ज्योतिराव फुलेंनी शाळा काढल्या. शिक्षणाची परंपरा, शिक्षणाची मागणी करणारे हे लोक आहेत. परंतु समाजशास्त्र धर्म ग्रंथातलं समाजशास्त्र पाहिलं तर इथे शंभुकाची हत्या झाली. कारण तू का विश्लेषण करतोय? जंगलात एक्सटर्नल ऍडमिशन मध्ये शिकलेल्या एकलव्याचा अंगठा इथेच तर द्रोणाचार्याने तोडला. इथेच संत रविदासाच्या साख्या गंगा नदीत बुडवल्या आणि इथे संत तुकारामाची गाथा इंद्रायणी डोहात इंद्रायणी नदीत बुडवली. इथेच ज्योतिराव का शिकवायला जातायत, शाळा काढतायत म्हणून मारेकरी पाठवले आणि शिकवायला सावित्री का जाते म्हणून सेन चिखल दगड इथेच मारला. स्पष्ट एक रेषा आपल्या डोक्यात आली पाहिजे. आपण शिकावेत असं वाटणारी बहुजनातली संत आणि महापुरुष आहेत, तर शिकू नयेत अशी वाटणारी इथली ब्राह्मणी व्यवस्था आहे की ती आपल्याला शिकू देत नव्हती आणि आज देखील शिक्षण शिकू देत नाही. हा भेद आपल्याला समजूनच घ्यावा लागेल. ऍट लास्ट त्याला काही पर्यायच नाहीये. याला काही अल्टरनेटिव्ह नाहीये. आणि म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी जी शिक्षण व्यवस्था काढली आणि या शिक्षण व्यवस्थेतून हंटर कमिशन पुढे एक मागणी केली की ती फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन असलं पाहिजे. बऱ्याचशा वेळेला ज्योतिराव फुलेच्या संदर्भानं फार डीप मध्ये बरेचसे जण गेलेले असतात. फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनची मागणी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची आहे. परंतु ती मागणी इंग्रजाच्या काळात पूर्ण झाली नाही, मंजूर झाली नाही. कारण ज्योतिराव फुले असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करा की इंग्रजाच्या दरबारात ज्योतिराव फुले म्हणत होते, इंग्रज मायबाप हो, या देशातल्या शेतकरी शेतमजुराच्या शेतसारा तुम्ही जमा करता तर त्यांच्या लेकराला त्याच पैशानं फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन द्या. इंग्रजाने बाकीच्या जमलेल्या लोकांना विचारलं, ज्योतिराव फुले म्हणताय की तुमच्या लेकराला फ्री अँड एज्युकेशन द्या, तुमचं काय म्हणणं आहे? तर बाकीच्या लोकांनी ज्योतिराव फुलेच्या या मागणीला विरोध केला. आता आश्चर्यकारक गोष्ट आहे. ज्योतिराव फुले म्हणत होते या देशातल्या बहुजनांच्या लेकरांना सक्तीनं फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन द्या. तिथं बसलेले लोक म्हणते ज्योतिराव फुलेच्या या मागणीला आमचा विरोध आहे. इंग्रजांनी म्हणलं ज्योतिराव फुले तर तुमच्या भारतीयाच्या लेकरांना फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन म्हणतायत, तुमचा विरोध का आहे? तिथे बसलेले लोक म्हणाले, ज्योतिराव फुलेच्या म्हणण्यानुसार जर शिक्षणाची सक्ती केली तर न शिकण्याचं स्वातंत्र्य अबाधित कसं राहील? आम्हाला जर शिकायचं नसलं तर आम्हाला न शिकण्याचं स्वातंत्र्य हवं आहे, म्हणून शिक्षणाची सक्ती नको. म्हणून महापुरुषाला पुजारी खूप भेटतात पण अनुयायी कमी भेटतात. हे काम पुढे शाहू महाराजांनी केलं. शाहू महाराजांनी सक्तीच्या शिक्षणाचा आदेश काढला आणि लेकरू शाळेत जर पाठवलं नाही तर दररोज 1 रुपया दंड. 2 लेकरं असतील तर 2 जण ॲब्सेंट राहिले तर दोघाचा 1 रुपया दंड. म्हणजे आजचे हजार घरी धरले तर 2 लेकरावाल्याला लेकरं शाळेत नाही पाठवले तर 2000 रुपये दंड. मला नाही वाटत लेकरं घरी ठेवतील माणसं. याला सक्ती म्हणतात. खिचडी सक्ती नाही, प्रलोभन आहे. सक्ती वेगळी असते आणि प्रलोभन वेगळं असतं. ज्योतिराव सक्ती करा म्हणत होते, ती सक्ती शाहूराजांनी केली आणि हेच सक्तीचं शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये मांडलं. परंतु बांधवांनो, याची चिकित्सा करा. 5 मिनिटांमध्ये मी हा एक मुद्दा मांडून पुढे दुसऱ्या मुद्द्यावर जातो. 1950 ला भारतीय राज्यघटना दिली, ज्या राज्यघटनेमध्ये फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन होतं, पण त्या फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनची अंमलबजावणी या देशामध्ये झालीच नाही. 2009 ला आलं RTE, राईट टू एज्युकेशन, 2009. आणि 2009 ला RTE आल्यानंतर एका शिक्षक बांधवांनी फटाक्या वाजवल्या. मी सहज विचारलं
काही कुणाचा वाढदिवस आहे का, तर ते म्हणले नाही, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन लागू झालं, याच्या खुशीमध्ये मी फटाक्या वाजवतो. मी म्हणलं अरे 59 वर्षे दिलेल्या धोकेबाजीचा जल्लोष 2009 ला 50 पासून 2009 पर्यंत काय झालं. बांधवांनो, भगिनींनो, 1950 ला 8वी पर्यंत शिक्षण फ्री आणि 2009 ला 8वी पर्यंत शिक्षण फ्री, या दोन गोष्टी समान नाहीत. दिसणारा न्याय सुद्धा न्याय असत नाही, तो अन्याय असतो. 1950 ला 8वी पर्यंत शिक्षण फ्री, तेव्हा 7वी शिकलेला माणूस शिक्षक होत होता. आता 2009 ला 8वी शिकलेला काय होतो. म्हणून 1950 8वी म्हणजे आता BA BCom BSc BEd म्हणजे टीचर. शिक्षक बनण्याचं शिक्षण फ्री, इथपर्यंत फ्री पाहिजे. आपण कधी त्याचे बेसिक फरक तुम्हाला सांगतो. वामन दादाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाने एक गीत लिहिलं. त्या गीताचं अर्ध कडवं मी आपल्या समोर मांडतो. अर्थात ते दोन्ही महापुरुषासाठी लागू आहे. ते म्हणाले, भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते. काय म्हणाले, भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते. आता त्याच्या पुढच्या मनातली मनात तुम्ही म्हणा, मला त्याचं काही सध्या काम नाहीये, पण मला प्रश्न पडला हे वाचल्यावर. वामन दादा म्हणाले भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते, तर वामन दादाला कसल्या मताचे पाहिजे होते 5 लोक. मग मी विचार केला आणि शेवटी मला असं जाणवलं, अख्ख्या दुनियाची विद्वत्ता असावी, प्रचंड प्रकांड पांडित्य असावं आणि अख्खी विद्वत्ता आणि अख्खं शिक्षण समाजाच्या हितावर खर्च करावं, या मताचे 5 लोक हवे होते. ज्योतिराव फुले शिकले आणि शिक्षणाचा उपयोग आपल्याला झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले आणि शिक्षणाचा उपयोग आपल्याला झाला. आणि आपण शिकलो आणि आपल्याला झाला. हा फरक आहे या देशातल्या शिक्षणाचा. म्हणून शिकलेली माणसं. पण आता सगळ्यांना एक मनातली मनात प्रश्न राहू द्या. ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे आपल्याला दिलं होतं, त्याच्या पलीकडे प्रगती झाली का? होतं त्यातलंही काही गेलं. त्यांनी दिलं होतं त्याच्या पलीकडे आणखी प्रगती झाली का? दिलं होतं त्यातलंही काही गेलं. तर प्रश्न आहे, त्यातलं सुद्धा काही गेलं. अरे एकटे शिकले आणि सर्वच दिलं आणि सर्व शिकल्यावर त्यातलंच काही गेलं. सर्व शिकल्यावर त्यातलंच काही गेलं, तर याची समीक्षा कुणी करायची? हा या देशातल्या वर्तमानातला प्रश्न आहे. शिकलेले लोक काय करतात या देशातले भयंकर आहे. मी काल परवा एका व्याख्यानाच्या संदर्भानं तिकडे अहमदनगर जिल्ह्यात गेलो असताना प्रवासामध्ये मला एक दृश्य दिसलं. 11 तारखेला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेची जयंती होती आणि असं एक भव्य असा मंडप होता आणि त्या मंडपामध्ये सगळ्या महिला बसलेल्या होत्या. मला वाटलं इथं 5-10 मिनिट पाहावं का. आज एका राष्ट्रपुरुषाची, स्त्री उद्धारकाची जयंती असल्यामुळं या सगळ्या महिला नक्कीच राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेच्या जयंतीसाठी जमले असतील. आपल्याला पुढे जायला आणखी वेळ आहे, थोडं थांबून बघायला काय हरकत नाही. सगळ्यांनी आपापले पाठ मांडलेले आणि गुरुचरित्र वाचित होत्या. आणि त्यांना माहीतच नव्हतं की या देशामध्ये ज्यांनी वाचायला शिकवलं त्या राष्ट्रपुरुषाची आज जयंती आहे. किती भयंकर आहे. म्हणजे विचारातून चेतना मिळावी, चिंताही वाटावी आणि चैतन्य निर्माण व्हावं आणि महापुरुषाच्या विचाराच्या कार्यासाठी समाज तयार व्हावा, यासाठी हा सगळा अट्टहास आहे. केवळ न्यूट्रल नुसतं येऊन आपण उठून जाणे एवढ्यासाठी हे कार्यक्रम, एवढा मोठा कार्यक्रम, आणि त्याच्यातून जर काही आउटपुट नाही निघाला तर काय होईल? मागच्या 5 वर्षात जयंती, मागच्या 2 वर्षापूर्वी जयंती, गेल्या वर्षी जयंती, आता जयंती, आपण म्हातारे होतो जयंती, पुढची पिढी जयंती, त्याच्या पुढच्याही पिढी जयंती आणि उत्तरायण जयंतीच. याच्यातून काय घडवायचंय, काय परिवर्तन करायचंय हे आपल्याला शिकणं आवश्यक आहे. म्हणून या देशामध्ये शिक्षणाच्या संदर्भाने सुद्धा आपल्याला धोका झाला.
ही गोष्ट लक्षात ठेवा. अधिकार असल्यासारखा वाटतो पण अधिकार नसतो ही वस्तुस्थिती आहे. पहिलं वर्ण व्यवस्थेवर, जाती व्यवस्थेवर, अस्पृश्यावर शिक्षण होतं. आज अर्थव्यवस्थेवर शिक्षण आहे. पहिलीच्या लेकराला चांगल्या शाळेत टाकायचं असेल तर 3 लाख रुपये फीस आहे. तिथं बोर्ड लिहिला जाईल, इंग्लिशच्या शाळेमध्ये कुणालाही धर्मावरून, जातीवरून, पातीवरून प्रवेश नाकारला जाणार नाही. पण लेकरू पाठवलं की 3 लाख भरावे लागतील, नाकारला प्रवेश. 5 स्टार 7 स्टार हॉटेलवर लिहिलं की कुणालाही याच्यात प्रवेश घेता येतो, जातीवरून कुणाला प्रवेश नाकारला जाणार नाही. पण जेवल्यावर 25,000 बिल होतं, कशाला जातो? वेगळ्या काळातली मनुस्मृती वेगळ्या वेगळ्या पद्धतीची असते. प्रत्येक काळातली मनुस्मृती वेगळी असते आणि उपेक्षिताचे संघर्ष आणि लढाया कधी संपत नसतात. एक प्रश्न सुटतो तर आपल्या पुढे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणून ज्योतिराव फुलेंच्या इतिहासातली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासातली प्रेरणा घ्यायची आहे. आणि आज उद्या हा विचार करायचा आहे. ड्रायव्हर गाडी चालवताना समोर पाहतोय आणि मागचा अंदाज घेताना मागच्या आरशामध्ये पाहतो. तसा इतिहासात पाहायचं मागे, पण वर्तमान स्थितीचं अवलोकन करून भविष्य निर्माण करायचं. यासाठी आपण हा अभ्यास केला पाहिजे. चला दुसरा मुद्दा चर्चेला घेऊ. एका मुद्द्यावर हे बोलत राहिलं तर शिक्षण आणि हे महापुरुष हाच मुद्दा चालू राहील. प्रस्ताविकामध्ये सरांनी एक उल्लेख केला, रशे सरांनी बळीराजाचा उल्लेख केला, शेतकऱ्याच्या स्थितीचा आणि बळीराजाचा उल्लेख केला. जगाच्या पाठीवर हा देश असा देश आहे, इथे सज्जनाला त्रास होतो. आम्हाला सांगितलं जातं यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा देव अवतार घेतो आणि कुणाला तरी संपवतो. मग बळीराजाला संपवणारा वामन या देशामध्ये अवतार आहे. पण बळीराजाच्या संदर्भाने उल्लेख करताना राष्ट्रपिता ज्योतिराव फुले तुकाराम महाराज असं म्हणतात, बळी तो सर्वस्वी उदार जेने उभारीला करोने कहार तो पातळी घातला. बळी तर उदार आहे, ते सगळे अवधार आहे, तो सम्यक विचाराचा आहे, सर्वांना समान वाटणी करणार आहे. पण तरी जुलमाचा कहर करून तो पाताळी घातला. इथे सज्जनाला पाताळात घातल्या गेले. सद्गुणी पुतळा राजा मूळ बळी, दसरा दिवाळी ओवाळी ती. बळीराजा सद्गुणाचा पुतळा आहे. दर दिवाळीला त्याला ओवाळतात. जर सद्गुणाचा पुतळा असेल तर पाताळाला का घातला? ज्योतिराव फुलेचं महानत्व असं, इतके निर्भीड होते ज्योतिराव फुले, व्यवस्थेला कधीच भेले नाही. त्यांनी सांगितलं वामन का घाली बळी रसातळी, प्रश्न ज्योतिमाळी विचारित. प्रश्न ज्योतिमाळ्याने विचारला, अरे का वामना तू बळीराजाला पाताळाला घातलंस? हा प्रश्न ज्योतिराव फुलेंना पडला आणि बिनधास्त ज्योतिराव फुलेनं तो प्रश्न विचारला. आणि म्हणून बळीराजाचा हा देश आजच्या शेतकऱ्याचा सुद्धा बळी जातोय की नाही यावर मी 2-4 मिनिट मांडणी करतो. शेतकऱ्याचा असूड नावाचा ग्रंथ ज्योतिराव फुलेने लिहिला. किंवा एक मुद्दा आणखीन मागे जाऊन सांगतो आणि पुन्हा या मुद्द्यापर्यंत येतो. ज्योतिराव फुलेंचं, डॉक्टर आंबेडकरांचं, अण्णाभाऊंचं मेरिट काय आहे सांगतो तुम्हाला. आता आपल्यामध्ये खूप शिकलेले लोक आहेत, आपल्यापैकी काही साहित्यिक पण आहेत. समजा एखादा कवी असेल तर तो पहिला कविता संग्रह, दुसरा कविता संग्रह, तिसरा कविता संग्रह, लोक म्हणतात महान कवी आहेत, महान साहित्यिक आहेत, आपला जे जेकार होतो. एखादा माणूस कादंबरीकार आहे, कादंबरी 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 कादंबरी, लोक म्हणतात कादंबरीकार आहेत, ज्येष्ठ साहित्यिक आहेत, आपला सन्मान होतो. एखादा माणूस नाटक लिहितो, नाटक 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 नाटक, लोक म्हणतात नाटककार आहे, लोक म्हणतात गीतकार आहे. ज्योतिराव 7वी शिकलेले होते. ज्योतिराव कोण आहेत एका मिनिटात सांगतो. ज्या ज्योतिराव फुलेंनं तुकोबाने अभंग लिहिले, ज्योतिरावाने अखंड लिहिले, ज्योतिराव फुले अखंडकार आहेत. जे ज्योतिराव फुले अखंडकार आहेत त्याच ज्योतिराव फुलेने सार्वजनिक सत्य धर्म लिहिला. ज्योतिराव फुले धर्मचिकित्सक आहेत. अखंडकार ज्योतिराव फुले धर्मचिकित्सक आहेत. त्याच ज्योतिराव फुलेने ब्राह्मणाचं कसब लिहिलं, ब्राह्मणी व्यवस्थेचं ऑपरेशन करणारे सर्जन आहेत.
ज्या ज्योतिराव फुलेंनी अखंड लिहिले त्यांनी तृतीयरत्न नाटक लिहिलं. ज्योतिराव फुले नाटककार आहेत. ज्या ज्योतिराव फुलेने नाटक लिहिलं त्याच ज्योतिराव फुलेने छत्रपती शिवाजी महाराज आणि मोहम्मद पैगंबरावर पोवाडा लिहिला. तेच ज्योतिराव फुले पोवाडाकार आहेत. त्याच ज्योतिराव फुलेनं सत्सार लिहिलं. त्याच ज्योतिराव फुलेनं शेतकऱ्याचा आसूड लिहिला. ऑल इन वन. येतंय ते लिहिलं नाही, आवश्यक आहे ते सर्व लिहिलं. याला म्हणायचं साहित्यिक. चिपळूणकर म्हणले ज्योतिराव फुलेचं व्याकरण थोडं कच्चं आहे. पक्क्या व्याकरणावाल्यानं 20 सोन्याच्या वाटीत जरी टाकलं तरी गाडग्यात असलेल्या शुद्ध पाण्याची विषमतेचं विष असेल तर गाडग्याच्या खापरात टाकलेल्या समतेच्या निथळ पाण्याची बरोबरी होत नाही. म्हणून ज्योतिराव फुलेंनी समतेची बीज पेरलीत. एवढं साहित्य निर्माण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची घटना लिहिली. एनिलेशन ऑफ कास्ट लिहिलं. बुद्धा अँड धम्मा लिहिलं. हू वेर शूद्र लिहिलं. अण्णाभाऊ साठेने वाकडीचा माळ लिहिला. वैजयंती लिहिली. माझी महिना गावाकडे लिहिली. मुंबईची लावणी लिहिली. रशियाचा प्रवास लिहिला. फकीरा लिहिला. 1.5 दिवस शाळा. आणि साहित्यिक म्हणून रशियानं बोलवलं. आपण म्हणलं त्यांना 1.5 दिवसात जर रशिया बोलवते तर आपल्याला सगळ्या दुनियानंच बोलवायला पाहिजे होतं. आपल्या डिग्र्या, आपलं एवढे वर्षाचं शिक्षण म्हणल्यावर एकही देश पृथ्वीच्या पाठीवर शिल्लक राहायला नव्हता होता की जिथं आपल्याला बोलवलं नाही. पण आता कुणाला सांगू नका, आपल्यात आपलं राहू दे, अशी परिस्थिती आहे. काही मिनिट होतं महापुरुषाच्या शिक्षणामध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून शेतकऱ्याचा आसूड नावाचा ग्रंथ ज्योतिराव फुलेने लिहिला. पण बंधूंनो, शेतकऱ्यापर्यंत हा शेतकऱ्याचा आसूड पोहोचलाच नाही. शेतकऱ्यानं कधी शेतकऱ्याचा आसूड त्यानं खांद्यावर घेतलाच नाही आणि आसूड कधी व्यवस्थेच्या विरोधात उगारलाच नाही. त्याच्यापर्यंत तो आसूड आलाच नाही. त्याच्यापर्यंत पोहोचलं हे की तुझ्या दुर्दैवाचं कारण तुझं गेल्या जन्मीचं पाप आहे. ठेविले अनंत पैसे चिरावे चित्ते असू द्यावे समाधान. म्हणून 300 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपये झालं तर विचारानं आसूड कधी उघडलाच नाही. 60 रुपयाचा तेलाचा पुडा 150 रुपयावर गेला तरी आसूड कधी उघडलाच नाही. सिलेंडर 300 रुपयाचं 1200 रुपये झालं पण 12,000चा कापूस 700 वर आला तरी गुटख्याच्या पुड्या 2,000 रुपये किलो आहेत पण ज्या भाकरीनं पोट भरतं ती 30 रुपये किलो आहे. गुटख्याचा निर्माता माला माल आहे आणि भाकरीचा निर्माता कंगाल आहे. दारू 500 रुपये 1000 रुपये लिटर आहे. दारूच्या फॅक्टरीवाले करोडपती आहेत, माला माल आहेत, पण दूध 60 रुपये लिटर आहे. तो कंगाल आहे. पण तो कधी आसूड उगारतच नाही, कारण त्याला शेतकऱ्याचा आसूड त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही आणि त्याच्या जाणीवा त्याच्या सक्षमपणाने त्याच्या दृढ केल्याच नाहीत की मला या व्यवस्थेतला कोण छळत आहे, कोण आहे असं की सगळे त्याचे भाव वाढवते आणि आपल्या मालाचे भाव कमी करतं, हे कोण आहे. याच्या वर्तमान काळात ज्योतिराव फुलेच्या शेतकऱ्याच्या आसूडची समीक्षा करत करत याचा शोध घेणं जास्त गरजेचं आहे. कापसाची सर्किल लावायला आणतो तेव्हा ती 2 लाख रुपये क्विंटल असते. तो पाव किलो अर्धा किलो आणतो म्हणून क्विंटलचा भाव करत नाही, पण कापूस विकायला जातो तेव्हा 7,000 रुपये क्विंटल आहे. कापूस विकायला जातो तेव्हा 7,000 रुपये क्विंटल आहे, पण मेडिकल मधला सर्जरी कॉटन 1 लाख रुपये क्विंटल आहे. हे त्याचं प्रबोधन कुणी केलंच नाही. शेतकऱ्याचा आसूड त्याच्यापर्यंत कधी पोहोचलाच नाही. म्हणून या देशातला वर्तमान काळातला बळीराजा हा सुद्धा अडचणीत सापडलेला आहे. तो आत्महत्या करतोय आणि आमचा खेड्यापाड्यातला शेतकरी आत्महत्या करत असेल आणि अशी जर वर्तमान काळातली व्यवस्था असेल आणि त्या व्यवस्थेच्या संदर्भात आपल्यासारखी शिकलेली माणसं काही बोलत नसतील किंवा काही करत नसतील तर दोष आपला आहे. एखादं महान संकट येणार आहे असं त्याला जर सांगितलं गावाकडे एखाद्यानं तर ते म्हणतो नाही नाही तसं संकट माझा भाऊ येऊ देणार नाही. माझा भाऊ डॉक्टर आहे, माझा भाऊ वकील आहे, माझा भाऊ इंजिनियर आहे, माझा भाऊ प्राध्यापक आहे, तो कसा माझ्यावरती संकट येऊ देईल असा अपेक्षेने आपल्याकडे पाहतोय तो. आणि म्हणून म्हणलं मी शिकलेला माणूस न शिकलेल्या लोकांचं डोळस नेतृत्व करत असतो.
म्हणून या मोबदल्यात तो शिकलेला आहे. चला पुढचा एक मुद्दा घेतो. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि स्त्री. आता नेहमीच शाळेतल्या भाषणातले मुद्दे कट करून सांगतो, ते जे जे तुम्हाला प्रचलित आहेत ते सांगत नाही. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेनं सांगितलं स्त्री आणि पुरुष समान आहेत. भारतीय राज्यघटनेनं सुद्धा सांगितलं स्त्री आणि पुरुष समान आहेत. कायद्याच्या चौकटीत काही अंशी हे लागू पण झालंय. एका शाळेमध्ये एक सर असतील आणि एक मॅडम असतील तर दोघाची पगार, दोघाचं काम एक असेल तर दोघाला दाम सुद्धा एक आहेत. इथं भारतीय राज्यघटना आहे. पण शेतामध्ये सोयाबीन काढायला गेल्यावर पुरुषाला 500 रुपये रोज आहे आणि बाईला 200 आहे. आणि काही नाही, ते बाईनं त्याच्यापेक्षा जास्त सोयाबीन काढलं तरी 200च का? बाई माणूस. कुठे समत आहे? मी मुळे सरांच्या घरी जेव्हा गेलो त्यावेळेला त्यांचं जे काही नेमप्लेट दारावर लावलेली आहे, मॅडमचं नाव अगोदर सगळ्यात वर होतं. म्हणलं इथं झालं वा भारी काम. नाहीतर स्त्री पुरुष समता वगैरे काही समाजामध्ये आज सुद्धा प्रचलित झाली नाही. आज मी प्रामाणिक प्रश्न विचारला गेला, गर्भात मुलगी, तिचा गर्भपात होतो की मुलगा आहे म्हणून गर्भपात होतो, तर याचं उत्तर आहे मुलगी आहे म्हणूनच. आजबी लग्नामध्ये विदर्भामध्ये बी नवरदेवाला चौरंग आणि नवरीला पाठच असेल का? दोघाला चौरंग असते काय मला माहित नाही. म्हणजे मॅडम दोघाला पाठ चौरंग असतं? कुठे समज आहे? आधीच नवरदेव आपल्यापेक्षा कमी उंचीची बायको पाहतो, इतकी कानाखाली असलेली बरी है की नाही? आधीच कमी उंचीची, तिला पातळ चप्पल, याला हा आधीच थोडा उंचीचा, पुन्हा त्याला हाय हिल शूज असतो, याला उंच बस उभा राहायला काही चौरंग असतो, तिला पाठ असतो. ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे समर्थक असाल तर आपापल्या कुटुंबामध्ये होणाऱ्या इथून पुढच्या लग्नामध्ये दोघाला चौरंग, नाही तर दोघालाही पाठ, नाही तर दोघही सपाट. पटतंय का बघा? आणि नाही तर नुसता महापुरुषाच्या नावाचा जय जयकार करणं काही महापुरुषाला अपेक्षित नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझं अपूर्ण राहिलेलं काम करा आणि त्यासाठी जीवाची बाजी लावा. नाही तर सण साजरा व्हायला आहे. भयानक गोष्ट आहे. आपण एखाद्या गावाला गेल्यानंतर किंवा परदेशात गेल्यानंतर कुठेतरी गेल्यानंतर येता येता आपण काय आणू बरं? महिला मंडळी साड्या आणतील, है की नाही? ठरलेलं आहे. आणि पुरुष मंडळी आणखी काही महत्वाच्या गोष्टी. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून भारतामध्ये आले होते तर 10 पेट्या पुस्तकाच्या भरून आणल्या होत्या. हा त्यांच्यातला आणि आपल्यातला फरक आहे. म्हणून भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी स्त्रीला, त्याला फोन केला. तो म्हणला अशा कॉलनीमध्ये असं घर आहे, घरावर नेम प्लेट आहे, तिथं जा. मी थोडं बाहेर आलोय, 15 मिनिटात घरी येतो, तो घरी जा. आणि मी गेल्यानंतर ते बरोबर त्याच्या बंगल्यापाशी गेलो, त्याची नेम प्लेट पाहिली, दारावरची बेल वाजवली आणि त्याच्या बायकोने दरवाजा उघड. घरी कुणीच नाही तरी दरवाजा कसं काय उघडला? म्हणलं एवढी मोठी एक व्यक्ती आहे स्त्री आणि तुम्ही आहात ना म्हणलं घरी. ती म्हणली मी पण कुणीतरी आहे का? म्हणजे समाज तर मान्यता देतच नाही बाबा, पण स्त्रीने सुद्धा तिला स्वतःला मान्यता द्यायला आहे. सांगितलं तो पुरुषाच्या बरोबरी नाही. आणि सावित्रीबाई फुलेने ते काम स्वीकारलं. आता सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले हे जगाच्या पाठीवरचं असं एक जोडपाय पहा, ते दोघंही समान महान आहेत. काही काही वेळेला इतिहासामध्ये पुरुष फार महान आहे पण जोडीदार स्त्री महान असेलच असं काही नाही. एखादी स्त्री फार महान आहे पण पुरुष महान असेलच असं नाही. हा लेकरूबा झालं नाही तरी एकामेकासाठी मरेपर्यंत आपण, ज्योतिराव फुले जेव्हा लेकरूबाळ झालं नाही आणि ज्योतिरावाच्या सासरची मंडळी दुसऱ्या लग्नाची चर्चा करत होती तेव्हा ज्योतिराव फुले म्हणाले, सावित्री घाबरलीस? तुला असं वाटतं मी दुसरं लग्न करील? नाही सावित्री, कदापि ही नाही. तुला आणि मला यापैकी कोणीच नाही. आणि बाजीराव मस्तानी सांगितलं, जे सांगायसारखं होतं ते आमच्यापर्यंत आलंच नाही. हे आदर्श कहाण्या येणं अत्यंत आवश्यक होत आहे.
ज्या महिला भगिनीला ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेनं महान केलं, महिला डॉक्टर झाल्या, वकील झाल्या, इंजिनियर झाल्या, आमदार झाल्या, आयुक्तापर्यंत मॅडम इथं उपस्थित आहेत, एवढ्या मोठ्या पदावरती महिला गेल्या, आमदार झाल्या, खासदार झाल्या, मंत्री झाल्या, प्रधानमंत्री, राष्ट्रपती झाल्या. हा काही 33 कोटी देवापैकी नवसाला एखादा देव पावला आणि त्यानं तुम्हाला दिलेलं वरदान नाही, ती फुले आणि शाहू आंबेडकरांच्या आयुष्यभराच्या कष्टाचं फलित आहे. बरोबर आहे, मान्य का? कसं आहे का नवसालाच पावलंय कुणी मला माहित नाही. पुन्हा वाक्य डबल बोलतो, 33 कोटी देवापैकी नवस केलाय म्हणून एखाद्या देवाला तुमची दया आली आणि तो तुमच्या नवसाला पावला, याच्या मोबदल्यात तुम्ही मोठे झालेला नाहीत. कारण फुले शाहू आंबेडकरांच्या अगोदर ही पायलीचे 15 हे 33 कोटी होतेच की कुठे होता आपल्याला शिक्षणाचा दरवाजा खुला. म्हणून हे काम, हे क्रेडिट ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं आहे. म्हणून आपल्या सर्वांना एक प्रश्न आहे, महिला मंडळीला, तुम्हाला नंतर विचारतो. महिला मंडळीला प्रश्न आहे, अगदी जाहीरच प्रश्न आहे. तुम्हा सर्वांना जन्म देणारे तुमचे मायबाप तुमचे जन्मदाते आहेत, पण आपल्या सर्वांचे शैक्षणिक मायबाप कोण आहेत? चळवळीचा मंच आहे, इथं बोलता येतं. या देशातल्या प्रत्येक शिकलेल्या स्त्रीचे शैक्षणिक मायबाप कोण आहेत? हा, वा वा वा, राईट आहे, खरं आहे. माझा दुसरा प्रश्न, जर या देशातल्या प्रत्येक शिकलेल्या स्त्रीचे शैक्षणिक मायबाप राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत, तर माझ्या सर्व भगिनींना प्रश्न आहे, कोण कोण माहेरला गेलं? माहेरला कोण कोण जाऊन आलं? हातवरी केले तरी चालतात. अहो, जोपर्यंत प्रश्न पडत नाही सर, भाषणाला तरी काय करायचं आहे? सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेंचं घर पाहणाऱ्या भगिनी कोण कोण आहेत? अभिनंदन वाचलेले आहेत. आपण मायबाप म्हणता, मी स्टेजकडे पाहिलंच नाही बरं का, इकडे तुम्ही पाहिलेलं असेल. म्हणजे हा प्रश्न इकडला धरूनच आहे, जसं होईल तसं होऊ द्या, काय त्याला विलाज नाही. यार पाहायला पाहिजे होतं की नाही? जायला पाहिजे होतं की नाही? मग कोणत्या दिशेने आम्ही जातो? असंच मी या ठिकाणी भाषण केलं आणि हा प्रश्न विचारला. असं स्टेजवर मोठ्या मोठ्या पदावरच्या महिला मंडळी होत्या, कुणी टीव्हीवर बातम्या देणार होत्या, कुणी प्राचार्य होत्या, कुणी अगदी सर्जन होत्या. मी हाच प्रश्न उभा केला आणि तिथे बी उत्तर आलं, आम्ही गेलोच नाहीत. पण दुसऱ्या दिवशी मला फोन आला, त्यांनी एक ट्रॅव्हल्सच बुक केली आणि चलो पुणे, आणि मला फोन केला, सर आम्ही सगळ्याची सगळ्या माहेरला निघालो. म्हणलं हॅपी जर्नी. अहो, ज्यांनी आयुष्य तुमच्यासाठी द्यावं, तुम्हाला एवढ्या मोठ्या पदावर बसावं, आणि तुम्ही ती माती, ते घर, ते स्मारक पाहू नये. जी भिडेची भिडेवाडा आहे, शाळा भारतातली पहिली, त्या वाड्याच्या पुढे उभा राहून काही वेळेला महिलाला जर प्रश्न विचारला ना पुण्यात, की देशातली पहिली मुलीची महिलांची शाळा कोणती, तर तिथं सुद्धा सांगता येत नाही. ते म्हणतात इथंच कुठेतरी पुण्यात आहे. तिथंच वाड्यापाशी भिडेवाडा पडला आणि त्याच्या पुढे श्रीमंत देव उभा झाला. श्रीमंत तो सोन्यानं मडवला, आणि ह्या वाघिणी त्याच्या दर्शनाला जेव्हा असं उभं राहतात, तेव्हा त्यांची पाठ भिडेवाड्याकडे होते. शिकलेल्या भगिनींनो, याचा कधीतरी विचार करा की आम्ही कोणत्या दिशेनं काम करतो. आमचे प्रश्न का निर्माण होतात? आमचे प्रश्न का निर्माण होतात? तर आम्ही समजून घेतलेलं नाही. म्हणून समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आज बहुतेक स्त्रियांचा एवढा मोठा प्रॉब्लेम तयार झालाय. एक वेगळी, जसं बापू